दासपायाचा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे विकल्या शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निवारी ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी सालाबादप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमादरणीय कैलासवासी गंगा भारतीजी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने समस्त गावकरी मंडळी साकळ गावकर मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणात अतिशय सुंदर बाबाजीचं मंदिर आहे, शेजारी महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षाची उत्सव परंपरा आहे. अतिशय सुंदरसा उत्सव होत आलेला आहे. अन्नदाते उदार अंतकरणातून मोठमोठ्या पंक्ती घालीत आहेत. समस्त गावकरी मंडळी अनेक पद्धतीने या कार्याकरता योगदान देत आहे. कोणी कायेने वाचेने मनाने धनाने सर्वस्वी गावाचं योगदान आहे. म्हणूनच हा कार्यक्रम दरवर्षी पाहायला मिळतो. आणि परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी गंगा भारतीजी महाराज यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. विठ्ठल उपस्थित असणारे सर्व संत महंत मंडळी गायक वादक आपण सगळे बहुश्रुत श्रोत्र वर्ग सर्वांच्या उपस्थितीत भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची. अभंग तुकोबारायचा आहे. या अभंगातून तुकोबारायने सांगितलं, मी ज्याच्या करता आलो होतो ते माझं काम झालं. मी जे भाग्य ठरवलं होतं ते भाग्य मला प्राप्त झालं. मी कशा करता संसारात आलो? परम भाग्य प्राप्त करण्याकरता. म्हटले महाराज, परम भाग्य म्हणजे काय? कोणतं भाग्य तुम्हाला अपेक्षित होतं? महाराजांनी सांगितलं, आठव गेला पाहिजे, नाठव गेला पाहिजे, भाव गेला पाहिजे, अभाव गेला पाहिजे आणि मी स्वतः पांडुरंग झालो पाहिजे. हे भाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालं पाहिजे. झालं, ते झालं स्वयंमेव पांडुरंग. मी पांडुरंग झालो. पांडुरंग झाल्यामुळे माझ्याजवळ संसारातलं काही शिल्लक राहिलं नाही. आणि त्यामध्ये अतिशय घातक असणारे 3 आहेत. त्यांचं नाव आहे काम, क्रोध आणि लोभ. हे तिन्ही माझ्या जवळचे समूळ नष्ट गेले, नष्ट होऊन गेले. ज्याच्याजवळ हे तिन्ही राहतात तो मनुष्य कडू राहतो आणि ज्याचे गेलेले असतात तो गोड झालेला राहतो. आणि म्हणून माझे सगळे विकार निघून गेल्यामुळे माझा कडूपणा गेला, माझं जीवन गोड झालं. मी स्वयंमेव पांडुरंग झालो. म्हटले महाराज, नेमकं कसं झालं? म्हटले तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. शेंदाडाचं फळ सगळ्यांच्या परिचयात आहे. ते लहानपणी जसं कडू राहतं आणि मोठं झाल्यावर गोड. तसं आमचं जीवन अगोदर कडू होतं, विकारी होतं, पण आमच्या जीवनातला कडूपणा निघून गेला आणि पिकलेल्या शेंदाळाप्रमाणे आम्ही कसे झालो? गोड झालो. पिकली शेंदे कडूपण गेले, आपोआप गेले का? नाही, पांडुरंगाने कृपा आमच्यावर केली. तैशी आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाने कृपा केल्यामुळे कडूपणा निघून गेला, जीवन गोड झालं. नव्हे नव्हे आम्ही स्वयमेव पांडुरंग झालो. आणि याच्याच करता आम्ही जन्माला आलो. जे ज्याच्या करता आलो ते भाग्य मला प्राप्त झालं. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल
मस्त जीवन मिळालं की नाही? सगळ्याला जीवन मिळालं. जीवन कशाला म्हणतात? बरेच लोक पाण्याला पण जीवन म्हणतात की नाही? पाण्याला जीवन का म्हणतात? त्याच्याशिवाय जीव जगू शकत नाही म्हणून त्याला जीवन नाही. पण लक्षात घ्या, आपण जन्माला आलो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे असतं त्याचं नाव काय आहे? एक जीवन असतं. जीवनाचा क्रम आहे आणि त्या क्रमाक्रमाने आपल्याला चालावं लागतं. म्हणून तुम्हाला आम्हाला मिळालेलं जीवन अतिशय मस्त आहे, अगदी उच्च कोटीचे आहे. पण त्या जीवनामध्ये फरक पडतात. काय फरक पडतात? काहींचं जीवन हे कायमचं गोड असतं, काहींचं जीवन पूर्व अवस्थेत गोड राहतं, उत्तर अवस्थेमध्ये कडू होतं. काहींचं जीवन पूर्व अवस्थेत गोड राहतं, कडू राहतं आणि उत्तर अवस्थेत गोड होतं. आणि काहींचं जीवन कायमच कडू राहतं. ज्यांचं जीवन कायमच गोड आहे त्यांना संत म्हणावं. ज्ञानोबाच्या बाबतीत संत वर्णन करतात की उपजल्यापासून आतापर्यंत 750 वर्ष जन्मून झाले तरी त्यांच्या जीवनाला कडूपणा कधी शिवलाच नाही. संत माऊलीचं वर्णन करतात. उपजताची ज्ञाने ज्ञानी झाले. उपजताची ज्ञानी. तुकोबाराय केव्हा ज्ञानी झाले? उपजताची ज्ञानी. सावता महाराज केव्हा ज्ञानी झाले? उपजताची ज्ञानी. कोणतेही संत असू द्या ती उपजताची ज्ञानी आहे. म्हणजे त्यांच्या जीवनाला कडूपणा कधी शिवला नाही. त्यांचं जीवन गोड आहे, असं मस्त गोड. ज्ञानोबाराय तुकोबारायचं जीवन किती गोड आहे, किती गोड आहे. रस्त्याने माणूस जर चालला, ज्ञानोबा तुकाराम म्हणून जर चालला तर त्याला हे गोड जेवण भेटत. किती गोड जेवण. संताचं जीवन एकदम गोड आहे. संताचं जीवन गोडच असावं की नाही? ज्यांचं जीवन गोड ते संत. एवढं लक्षणच करून चाला. श्री तुकोबारायांनी म्हणून टाकलेलं आहे की आम्ही आता गोड झालो नारायणा. देवा आम्ही आता गोड झालो, आमचं जीवन गोड झालं, पवित्र झालं. म्हणून जोपर्यंत संतांचं जीवन गोड आहे म्हणजे संत जीवन आहे तेच खरं संत. पण तिथेच आहे त्यांच्याजवळ विटाळाला जागाच नाही. त्या विटाळ अखंड सोळी, अखंड ते सोहळे असतात. कशाचाच विकार त्यांना होत नाही, विटाळ होत नाही. स्थूल शरीराला विटाळ होत नाही, सूक्ष्म शरीराला विटाळ होत नाही. असं ते त्यांचं जीवन गोड आणि पवित्र बनून जात. स्थूल शरीराचे धर्म असतात. स्थूल शरीराच्या धर्माने स्थूल शरीराला विटाळ होण्याची शक्यता सर्वांनाच राहते. पण एक लक्षात घ्यायचं, ती देहीची विदेही झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये स्थूलाचाही विटाळ राहत नाही. म्हणून नाही त्या विटाळ अखंड सोडून या कारणाने विटाळ होत नाही त्यांना. नाही तर शरीर म्हटलं की विटाळ आला, पण जो बोधात जाऊन पोहोचला त्यांना विटाळ नाहीये. पण अशा पद्धतीने संतांचं जीवन एकंदरीत गोड आहे, अतिशय पवित्र आहे, अतिशय सुंदर जीवन त्यांचं असतं. त्यांना संत म्हणावं. ते गोड जीवनाचेच आहेत. पण मग आपल्या करता त्यांनी सांगून टाकलं की जे कडू असते त्यांनी गोड व्हावं. वास्तविक ते कडू आहेत का?
नाही. पण ते कडू असते त्यांनी गोड व्हावं हे शिकवण्याकरता असे अभंग लिहिले. आणि आम्ही बी असेच होतो म्हणजे तुमच्यासारखेच पहिले, असं आपल्याला थोडं समजून सांगण्याकरता दिलं. पण संत जीवन एकंदरीत गोड आहे, लक्षात घेऊन चला. दुसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला, सुरुवातीला गोड राहतं, पूर्व सुकृत बरं राहतं, पण जसं जसं वाढत तसं तसं ते बिघडत चालत. अशी लहान मुलं एकदम मस्त राहतात, कीर्तनात येऊन बसतात, टाळ घेतात. बघा किती लहान मुलगा आहे, टाळ घेतला, अभंग पाठ करतो, हरिपाठ पाठ करतो. आई बापाला एवढं कौतुक वाटतं. आम्हाला सांगतात महाराज हे पोरगं ना नक्कीच लई मोठा महाराज होईल असं वाटतं. कौतुकाने सांगतात आई बाप महाराज आमचं पोरगं लई हुशार आहे, श्लोक म्हणतं, अभंग पाठ आहे, आणि खरं गोड राहतं ते. पण ते गोड जीवन श्री तुकोबारायांनी उपमा देऊन सांगितलं, कधी 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 लहानपणीच गोड राहतं, जसं जसं वाढतं तसं तसं पलटत चालतं. याकरता तुकोबारायांनी कृष्ण लहानपणी लय गोंडच दिसतं. असं जसं जेवढं लहान असं ना ते पांढरं शुभ्र असावं, असं त्या गाडविणी कशी इकडं तिकडं पळतं, उडी हाणतं, असं माणसाला आनंद वाटतो. जनावरावर प्रेम करणारा माणूस असला नक्कीच असं वाटतं उचलून घ्यावा, त्याचा मुका घ्यावा, त्याला असं चोंबाळावं. का ते खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. त्याला जो डाग लागला एकदम मस्त. पण जसं जसं ते वाढायला सुरुवात होतं, त्याचं वय वाढतं, त्याच्या अंगावर कामाचा बळ येतो, काम करून 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 असं वाळून जातं, पाठीवर चपदळे पडत येत, कावळे ठोशी आणते त्याला, त्याच्या नाकातून गळायला माल सुरुवात होतो. आणि असं गाडलं म्हातारं झाल्यावर कोणाला त्याची मुठी घावडते. महाराजांनी सांगितलं उपजता बरी दिसे, त्याचं रूप पुन्हा पुन्हा पालटत आणि मग ते सगळं बिघडून गेलेलं राहतं. तसं हे लहान लहान मुलं लहानपणी लय चांगले राहतात. म्हणून लहानपण चांगलंच आहे, लहानपण दे गा कशा करता चांगले, ते हुशार असतात म्हणून लबाड बोलत नाही, सज्जन राहतात, फार बेस्ट राहतात. पण आताचे लहान मुले मोबाईल मुळे जन्मताच लबाड बोलायला लागले. काही बोलत लय त्यांची वैशाली वाढली आता. पण पहिले लहानपण म्हणजे एकदम स्वच्छ आणि निर्मळ मन, त्याचं नाव लहानपण. लक्षात घ्या, लहानपणाची काय व्याख्या करायची, स्वच्छ आणि निर्मळ मन, तोच माणूस लहान. आपल्यात पण असू शकतं, आपल्यात पण वयाने वाढलेले जरी असले तरी माणसाने कसं असावं, निर्मळ स्वच्छ असावं, म्हणजे लहान असावं की नाही. मग साधू संतांना लहानपण मागितलं की नाही, कोणाला लहान आवडतं का, म्हणजे मी आता काय लहान आहे का, कोणी लहान म्हणून घ्यायला तयार नाही. महाराज लोक सुद्धा पहिल्या दिवसाचा महाराज, शेवटचा महाराज, पहिल्या दिवसाचा महाराज म्हणून घेतो तर मी लई मोठा आहे म्हणून. असा भाव तयार होऊन जातो. मी लहान आहे असं कोणी म्हणायला तयार नाही. मी एवढा लहान, मी एवढा मोठा असताना पहिल्या दिवसाची तारीख दिलीच कशी आला. म्हणजे अनेक गोष्टी निर्माण होतात. लहानपण म्हणून घ्यायला कोणी तयार नाही, पण लहानाशिवाय मजा नाही. किती सुंदर अभंग येतो, लहानपण देवा
देगा देवा, हे देवा आम्हाला लहानपण दे. मोठेपणात लई दुःख आहे. आपला विषय चालला लहान म्हणजे स्वच्छ आणि निर्मळ मन ज्याचं झालेलं असेल तो लहान. परमार्थात माणूस लहान व्हावा का मोठा व्हावा? परमार्थातला माणूस कसा व्हावा? अगदी बरोबर आहे. अगदी लहानपण होणं हे परमार्थातलं वर्म कळणं आणि परमार्थातलं श्रेय प्राप्त होणं. लहानपण इतका तो लहान व्हावा. वस्तू मात्र काही जरी दिसलं तरी नमोची आवडे, सगळ्यांना नमस्कार करा वाटावा. जय जगा धाकुटे होई जे तै जवळी कमा. जेवढं माणूस लहान होईल तेवढ्या देवाच्या जवळ जाईल. म्हणून माऊलीने लिहिलं जे जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी. म्हणून देव तेव्हा भेटतो कोणाला? म्हणजे शरीराने लहान असणाऱ्याला नाही, मनाने निर्मळ आणि स्वच्छ. मनी मन करावे निर्मळ. महाराजांनी प्रमाण दिलं. माझा त्यांचा काही परिचय नाही झाल्यावर. खूप सुंदर टाळकरी आपले प्रमाण देतात. काही अडचण येत नाही. फक्त अडचण जर ध्रुपदाची माहित नसली तर म्हणत ठेवू नका. सगळे महाराजाला बोलूनच देणार नाही. याच्या मनात आलं तर का म्हणे आले समर्थाच्या मनात. एक एकावरून भगवान मंडळी आहे. पण संप्रदायाच्या थोड्या पद्धती जर पाळीत चाललो आपण तर संप्रदाय जिवंत राहील. कधी आमचे ध्रुपद ध्यानात येत नाही. आमचं काही डोकं काम करीत नाही. आमचं काही सगळंच पाठ आहे असं थोडं शिकेल. पण आमचं जे जे पाठ आहे ते आम्ही म्हणित म्हणून प्रमाण देताना आपल्याला ध्रुपदही माहीत असावं. म्हणजे बेटरपणाने प्रमाण दिलं पाहिजे. कमकुवत प्रमाण देण्यात काही मजा नाही. असो आपला विषय चाललेला आहे की लहानपण इतकं महत्वाचं आहे. असं ते लहान बालक लहानपणी बरं दिसतं, गोड दिसतं, वाढत वाढत चालतं. आणि मग त्याला थोडीशी टपुरी माळ होती पहिल्याने. शाळेत जायला लागला 8वी 9वीला तिला बारीक केलं त्याने. मग नेहमी लाज वाटत माळ बारीक केली. हरिपाठ सोडून द्याला, भजन सोडून दिलं, कीर्तनाला यायला. मग बापाने कुठेतरी कॉलेजला पाठलं आणि तिकडं तर ते अभ्यास करीना. माळ गेली कुठेतरी पावायला गेलं तर महाराज काढायची नव्हती पण पावायला गेल्यावर गेली मी. माळ निघून गेली. व्यसन करायला लागलं. बिघडलं, इतकं बिघडलं, इतकं बिघडलं. 2-2, 4-4 दिवस घरीच यायला. आणि मग त्या बापाने कोणाला तरी बोलता बोलता विचारलं. म्हणजे आपलं पोरगं लयच बिघडलं ना. म्हणजे 4-4 दिवस 8-8 दिवस जाते कुठे येतच नाही. बाप ते माणूस पुढचा हुशार आला. ते म्हणलं एक काम करा, आज यंदा त्याच्या पायात बेड्या घाला, त्याला भाजून काढा म्हणे, त्याचं लग्न करून टाका, मग कुठं जायचं नाही. मग बापाने तसं प्रयोग केला. अशाही कालामध्ये मुलगी पाहिली, लग्न करूनच टाकलं.
आणि त्याचं लग्न करून दिलं, महिना 2 महिने राहिलं. आता ते बिघडलेलंच असल्यामुळे बायकोला घेऊन शहरातच गेलं. माय बापाला तर विचारली नको, बिघडतच गेलं. ते जसं जसं बिघडलं शेवटी तर सगळं वायाला गेलं. कुठंच काही शिल्लक राहिलं नाही. प्रपंचही नाही झाला आणि परमार्थही नाही झाला. सुरुवातीला बरं दिसत होतं. लोक म्हणतात आम्हाला महाराज याला संस्थेत टाकलं होतं. हो सुरुवात चांगली झाली पण शेवट कडू झाला. माझे मुद्दे ध्यानात ठेवा. पहिला मुद्दा मी सांगितला 100% गोड संत जीवन. काहीचं पूर्व संचित चांगलं असल्यामुळे चांगल्या ठिकाणी जन्माला येतात, त्यांचं बरं राहतं. पण ते बिघडतात पुन्हा. म्हणजे वायाला घालवतात, बापाची प्रॉपर्टी विकून टाकतात, नाव घालतात बापाचं मायबापाचं, अशी माणसं बरेच असतात. म्हणून ते शेवटी कडू होऊन जातात. आता एक वर्ग असा आहे, जीवन सुरुवातीला कडू राहतं पण पुरुषार्थ करून गोड केल्या जातं. जीवन सुरुवातीला गोड असावं का शेवट गोड असावं? शेवट आहे की नाही? खूप प्रमाण आहे तुमच्याकडे, आहे की नाही? शेवट काय गोड खावं व्हावं शेवट. आता तुम्ही एकमेकाला पैसे घेता. एका माणसाला अडचण पडली 50,000 त्याला गावात कोणी देतच नव्हतं. का देत नव्हतं? कारण सगळ्यालाच माहीत झालं होतं हे काही नीट परत देत कोणी देत नव्हतं. पण ते चॅप्टर हुशार होतं. त्याला पैशाची गरज पडली. एकदा कापूस शिकलेला होता, त्याच्या घरात पैसे होते. यांनी विचार केला मी डायरेक्ट मागायला गेलो तर हे काही काम व्हायचं. मधी लागला एक जण, त्याला भेटलं की चहा भाजीला 2, 4, 5 वेळा 2-3 दिवस असेच घुमिले जातात. मग ते पुढच्या माणसाला वाटलं वा वा माणूस लय चांगला आहे. आणि मग हळूच कोणी त्याला याच्यातून आपल्याला 50,000 घेऊन द्या. आणि मग घेऊन त्यांनी प्रयत्न केले, त्याला 50,000 दिले. 50,000 दिल्यानंतर ज्यांनी दिले होते त्यांनी गावातल्या एका दुसऱ्या माणसाला बोलला की मी त्याला 50,000 दिले. त्यांनी कपाळालाच हात लावला. मग काय झालं? म्हणजे तुम्हाला माहीतच नाही, ते घेऊस तरच गोड आहे म्हणे. असे अनेक लोक आहेत. मग व्यवहार करताना अगोदर गोड असावा का शेवट गोड व्हावा? पैसे देता घेताना जरा कडक बोला, काही बिघडत नाही. पण व्यवहार कसा झाला पाहिजे? पुन्हा प्रेम राहिलं पाहिजे की नाही? पुन्हा प्रेम राहिलं पाहिजे. म्हणजे शेवट गोड होण्यात मजा आहे का सुरुवात गोड असावी? शेवट गोड. साधू संतांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही परमार्थ जर करीत असाल तर तुमचा काय गोड झाला पाहिजे? शेवटचा दिस गोड शेवट गोड झाला पाहिजे. बोलायचं राम राम दोन्ही अक्षरी सुलभाने सोपारी जागा मागिलिया पहारे शेवटची गोड तेची खरेगा. ज्याला गोड करायचंय का त्याच्याकरता हे प्रमाण मी सांगतो ते पाठ करा आणि तसं वागा, तुमचा शेवट गोड होईल. कोणतं प्रमाण हे सांगतो? काहीतरी थोडा करा लाग पाठ, करा लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून या निरीट
आणि जरी करणी असेल गोड शेवट. सगळेजण एवढंच प्रमाण पाठ करा, एवढ्या प्रमाणाप्रमाणे वागा, गोड शेवट व्हायलाच पाहिजे. जरी करणी असेल गोड, करा वाटत असेल तर करा, लाटपाट धरा, भक्ती मार्ग करा. किती सुंदर विचार येते. एका चरणात माणसाचं काम होईल की नाही. काहीच करायची गरज नाही, एवढंच वागा, एवढंच वागा. 50,000 एका महाराजाला द्यायची गरजच नाही. साधू संतांचं वचन पाठ करा, एक वचन पाठ करा, एवढं चरण पाठ करा, त्याच्यातच आपलं कल्याण झाल्याशिवाय. किती तुकोबाराचे शब्द आहेत, माऊलीचे शब्द आहेत, किती मस्त आहेत की शेवट गोड झाला पाहिजे. सुरुवात कशी असू द्या, काही अडचण, पण शेवट गोड झाला पाहिजे. मला एक टायमाला माणूस माळ करी पाहिजे का माळ काढायला पाहिजे. काही काही लोक असं मी पाहतो बरं का, वयाच्या 40 पर्यंत ते खातेत पितेत मांसाहार सगळं काही चालतं. ते 40 नंतर कीर्तनात गेली नाही का महाराजाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. सगळ्या महाराजाचा प्रभाव नाही पडत. त्याचे जसे जसे अधिकारी असते तसा तसा प्रभाव सांगणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती, त्यांची सुसंगती जशी लागेल तसा त्यांचा अधिकार पडतो. म्हणून सगळ्याला एक महाराज आवडत नसतो. हे म्हणून वारकरी संप्रदायाने विषारी केली. सप्ताह ठेवला 8 दिवसाचा आणि महाराजही ठेवले 8. ही विषारीची की नाही. एक महाराज लोकांना आवडत नाही हे आपल्या जुन्या महाराज लोकांना माहित होतं, म्हणून दररोज बदलून देईल महाराज. अशा पद्धतीने आपला विषय चाललेला आहे की अशा पद्धतीने आपलं जीवन गोड झालं पाहिजे. आणि जीवन गोड होण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल, लाखपाठ करावं लागेल. जीवन गोड झालं पाहिजे. म्हणून साधू संतांनी आपल्याला खूप सुंदर विचार दिलेले आहेत. ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, कोणतेही संत असो, त्यांच्या विचारामध्ये फार सूत्रबद्धता आहे आणि ते विचार आपल्याला तारून घेणारे आहेत. म्हणून मी आपल्याला सांगत होतो की पुरुषार्थ करीत असताना अगोदर जीवन काही माणसाचं कडू राहतं पण पुरुषार्थाने गोड होतं. मी उदाहरण देत होतो, महाराजाच्या प्रभावाने त्या माणसाने माळ घातली. पण माळ घातलेल्या माणसाने जर दररोज हरिपाठ नाही म्हणला, हनुमान चालीसा नाही म्हटली, ज्ञानेश्वरी गाथा भागवत जर नाही वाचला तर माळ नुसती गळ्यात राहते, फारसे फायदे होत नाही, प्रगती होत नाही. परमार्थात प्रगती व्हायला पाहिजे, वृद्धी वाढ व्हायला पाहिजे. नुसतं माळकरी राहण्यात मजा नाहीये, पुढे सरकलं पाहिजे. आणि अशा दृष्टीने त्यांनी काही प्रगती केली नाही. आणि मग वय झालं, मरायचं वय झालं, खाटावर पडला आणि जीवनभर अगोदर 40च्या अगोदर खाल्ले पेलेलं होतं आणि ते मराठ्या मला आठवायला लागलं. आणि मग पोराला म्हणायला लागलं, हे पोरा मग जरा मनच जायला लागलं. पोरं आता चांगले होते, पोरं चांगले असल्यामुळे बापाच्या आज्ञे कशा मोडा म्हणे. मन गेल्यामुळे गेले दुकानात, आणलं मांस, घातलं शिजवलं, काढा म्हणे आता माळ आणि खाऊनच मारा म्हणे. गोड झाला शेवट, शेवट गोड नाही. शेवट गोड होण्याकरता पुरुषार्थ करावा लागतो, शुद्ध परमार्थ करावा लागतो, खूप काही करावं लागतं आणि खूप केल्याशिवाय गोड होत नाही. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, याजसाठी केला, अट्टहास केला, मी जन्मभर परमार्थ केला, जिद्द लागली आणि त्या जिद्दीचा परिणाम असा झाला, माझा शेवट गोड झाला याची प्रचितीही मला आली. शेवट तो माझा गोड झाला. Oh
अगोदर जीवन कडू असू द्या, पण शेवटी काय व्हायला पाहिजे, गोड व्हायला. अगोदर तुम्ही कशी असू द्या, अपिचित सुदुराचारो या श्लोकावर माऊली म्हणतात, आधी जरी दुराचारी तो सर्वोत्तमची अवधान. आधी जरी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी मरुतून निघाला, तयाची जीवित ऐल थळी आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले, शेवटलिये भक्ती. मी गमतीने सांगतो, ज्या माणसाला दारूचे व्यसन असेल, दारू सोडण्याकरता प्रयत्न करीत असेल, काही काही सोडायला प्रयत्न करीत नाही, पण काही काही करतात. घरचे लोक केंद्रावर नेतात, इंजेक्शन देऊन आणतात, औषध आणतात, काही घेतात, याची दारू सुटली. मग ह्या दारू सोडणारा करता मी मुद्दाम सांगतो, ज्ञानोबा साधू संतांनी सांगितलं, हरिपाठ सर्वांनी म्हणा, दुराचार्यांनी सुद्धा हरिपाठ म्हणा, नर अथवा नारी हो का मुखी गाता हरी पवित्र. कोणी हरिपाठ म्हणा, हरिपाठ नुसतं माळकरीनेच म्हणा का म्हणून, कोणी म्हणा. जे कोणी दारू पित असतील त्यांनी सुद्धा सकाळी उठा, मस्त आंघोळ करा, हरिपाठ म्हणा, आणि मग दिवसभर काय करायचे ते करा. संध्याकाळी निदम निघला तर तुळशी घ्या, पुन्हा संध्याकाळी झोपा, सकाळी आंघोळ करा, आणि पुन्हा हरिपाठ म्हणा सकाळी, पुन्हा दिवसभर जे करायचं ते करा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी काही तुम्हाला दारू प्यायला प्रवृत्त करू राहिलो का? दारू प्यायला प्रवृत्त नाही करू राहिलो, तुम्हाला फक्त हरिपाठ म्हणायला सांगू राहिलो. तुम्ही दारू प्या, असं महिनाभर, 2 महिने, 4 महिने, 6 महिने करा. बघा, तुमच्यावर पांडुरंगाची कृपा होईल, माऊलीची कृपा होईल, आणि एक दिवस तुमची दारू सहज सुटून जाईल. शब्द साधू संतांचे आहेत ना, की त्याच्या सुधारणा होण्याकरता जे की नाही आपली सुधाराचार आधी जरी असू दे नाही, कसे काय असं तुम्ही अगोदर. पण काही काही माणसाला पुन्हा माळ घालायची लाज वाटते, आपले मित्र काय म्हणतील आपल्याला, तावणे रावळे काय म्हणतील, एकंदरीचे आमंत्रण देत होते ते आता काय म्हणतील, जाता येणार नाही, त्याच्यापासून वियोग होईल आपला. त्याच्यामुळे त्याला माळ घालायची लाज वाटते. पण माळ घालायला लाजू नये, कारण माळ घालूनच मारावं एवढं तरी ध्यानात ठेवावं. याच्यात दोन्ही वयोवृद्ध असतील, सगळे जे कोणी असतील, कोणी असो, त्यांनी एवढं ध्यानात ठेवा, मारायच्या अगोदर आपल्याला काय करायचे, माळ घालायची एवढं ध्यानात ठेवा. मी तर म्हणतो, तुम्ही फक्त 7 दिवस अगोदर माळ घाला आणि मारा, तुम्ही वैकुंठवासीच संतांच्या वचनाप्रमाणे. पण केव्हा घाला, मरायच्या अगोदर 7 दिवस घाला, तुम्हाला जेव्हा मारायचं तेव्हा मारा. केव्हा घाला, 7 दिवस कमीत कमी मारायचा प्रयोग करा. बरोबर तुमचं जीवन पूर्ण झाल्याशिवाय आधार नाही. म्हणून जीवन पूर्ण होण्याकरता, शेवट गोड होण्याकरता आपल्याला अट्टहास केला पाहिजे, आपलं जीवन परिवर्तन केलं पाहिजे, बदललं पाहिजे. जे लोक जीवनाला बदलीत राहतात ते सार्थकी होतात, जे बदलीतच नाही हाय तसेच राहतात त्यांच्या जीवनात काही अर्थ नाही. चला, हा एक वर्ग मी तुम्हाला सांगितला. चौथा एक वर्ग आहे, त्याचं जीवन कायमचं कडू आहे, मागच्या संचितातलं पाप आहे, आणि जन्माला येताना पाप योनीमध्ये जन्माला आलेलं आहे. श्रीयो वैशास्वता शुद्ध ते पियांती परांगती. तिथे श्लोकात वर्णन आलं, तिथे पाप योनी जरी असले, मानवामध्ये सुद्धा काही माणसं अशी जन्माला येतात, संचितातही पाप राहतं, जन्मालाही त्याच्यात तसेच येतात, आणि तसेच करून करून मारतात. अशी काही माणसं आहेत. भरते जीवन मत्ता करी सदा, भरते जीवन मत्ता करी सदा, भरते जीवन मत्ता करी सदा, भरते जीवन मत्ता करी सदा.
शेवट आहे असं चीप जन्माला आलं, मूळ नक्षत्रावर आलं. मूळ नक्षत्रावर आलं की मायबाप मरत आहे बरं. ते असंच होतं पापी. आलं मूळ नक्षत्र, मायबाप मेले, पाहुण्याने सांभाळ केला, लहानचे मोठे केले, पण लई विचित्र होत ते. असं असे असे विचित्रच राहते. असं विचित्र निघलं ते. शाळेत जात नव्हतं, काही करीत नव्हतं. त्या मात्यास ज्यांनी सांभाळलं त्याने हाटलीत कामाला ठेवलं. म्हणजे तिकडंच राह, तिथंच जेवायला आणि ते सांभाळीन म्हणजे हाटील व्हावा तुला. त्याच्या काय आपलं हाटलीच राहिलं होते, काही स्विंग नाही. काही करायचं, कसं वागायचं, काही त्याला सगळे व्यसनं लागले, संगती बेकार लागली, सगळे लोक त्याला कंटाळले, जिथं जाईन तिथं भांडणं पिढा, काही कुठं नाही करायचं. असं ते लहानचं मोठं होत होतं. आणि मग त्या पाहुण्याला वाटलं कमीत कमी याचं लग्न करून द्यावं. त्यांनी इकडं तिकडं काहीतरी पाहिलं, कोणी गरीब आपण अशी एक मुलगी त्याला लग्न करून दिलं. त्या मुलीने अभ्यास केला आणि त्या मुलीनीच नवरा सोडून दिला. बरं, कधी कधी माणसं बायकाला सोडतात ना, हे तर कसं झालं, मुलीने त्याला सोडून दिलं. हे काही कामाचं नाही, चांगले नाही, टुकारे मोकारे काहीच कामाचं नाही. असं करता करता त्याचं आयुष्य इतकं खट्याळ बेकार म्हणून निघून गेलं. शेवटी ते मरायला टेकलं. मारता मारता त्यांनी विचार केला, मी जन्मभर बेकार वागलो, लोकांना त्रास द्याला, कोणाचं काही केलं, कोणाचं सगळे लोक आपल्याला कदरलेलेच आहेत, पण या लोकांना मेल्यावर बी दुःख झालं पाहिजेच असं त्यांनी ध्यानात घेतलं. आणि गावचे 50-25 लोक बोललेले, प्रतिष्ठित सरपंच वगैरे सगळ्याला समजून सांगितले, हे बघा मी लई बेकार वागलो, मी मेल्यानंतर ताटी बांधू नका, मला संस्कार करू नका, माझ्या पायाला दूर बांधा, लावून नेऊन फेकून द्या. लोक म्हणजे याला असंच करायला पाहिजे. बरोबर, तसंच आहे. लोकांना पडलं त्याचं कर्म धर्मसंयोगाने ते मेलं. 10-5 लोक गावातले प्रतिष्ठित गोळा झाले, बाधा म्हणे पायाला वडा, त्यात नेऊन तिकडे शिवावर फेकून देऊन खाद्याने कुत्री बांधलं आणि चालले वडील वडील. आणि राऊंड करता पोलीसची गाडी आली आणि पोलीसने ते दृश्य पाहिलं आणि तोंडाला हात लावला. काय गावचे लोक बेकार काही जनावर आहे का, गाय बैल आहे का, काय काय एवढं चाललंय. लगेच पोलिसनी गडबड केली, सगळ्याला पकडलं. म्हणजे साहेब असं तसं, म्हणजे काही बोलू नका, पहिलं गाडीत बसा. त्याला घेऊन गेले तिकडं, बोलून टाकलं पोलीस स्टेशनला. तेव्हा याला बरं वाटलं, म्हणजे मेल्यावर बी यायला पोलीस स्टेशन दाखिलं. याला म्हणतात पक्का कडू असे लय आपल्या भारतात. बरं, त्याचे नाव कीर्तन मी घेत नाही, पण तुमच्या ध्यानात आले तर घेऊन टाका. त्याचं नाव घेतलं की भांडण सुरू होते. आपल्या देशात 200, 300, 400 वर्षाची झालेली ती, त्याची वय झाली, म्हणजे किती 4 वर्ष गेले, त्याचे नाव घेतले की माणसाचं रक्तच खवळतो. मी कीर्तनात नाव नाही घेत, कारण मी हाती देखी कीर्तन करणे. कीर्तनकारामध्ये काही जहाल कीर्तन झालं, धडाधड बोलत होते, पण लोक गोळा होते, ऐकत येते, चांगलं प्रोत्साहन मिळतं लोकांना, वीररस निर्माण करतात. ते खूप लोकांमध्ये पटवून देतात, धर्माधर्मातली तिढी निर्माण करतात, समाजामध्ये कधी गंग निर्माण होतं. आपला विषय महत्वाचा तो नाही, फक्त आपला विषय असा आहे की काही माणसाचं जीवन एवढं कडू राहतं की त्याचं ते मेल्यावरही 200-400 वर्ष त्याचं नाव कडू म्हणूनच राहतं. माझे 4 मुद्दे तुमच्या लक्षात आले की नाही आले? एक कायमचं गोड जीवन, एक गोडचं कडू जीवन
एक कडूचं गोड जीवन आणि एक जसं आलं तसं गेलं, काही कामाचं नाही, कडू जीवन. मग जीवनाला काय करावं माणसाने? गोड करावं, पुरुषार्थ करावा. श्री तुकोबारायांनी सांगितलं, अभ्यास केला, साधना केल्या, तपश्चर्या केल्या आणि सांगितलं, हे बघा माझं जीवन तुमच्यासारखंच कडू होतं. वास्तविक महाराजाचं जीवन कडू आहे का? मी अगोदर सांगून गेलो तुम्हाला, हे आपल्या करता आहे. त्यांचं कोणाचं कडू असेल, वाटत असेल माझं जीवन कडू आहे, त्यांनी काय करावं? गोड करायकरता प्रयत्न करावे, अभ्यास करावा, साधना करावी, भजन करावं. या न्यायाने श्री तुकोबारायाने पुरुषार्थ करण्याकरता भजन साधना वापरली आणि त्या भजन साधनाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबारायांचे जीवन गोड होत चाललं. गोड म्हणले महाराज जरा समजून सांगा. अगदी समजून सांगण्याकरता महाराजांनी परिचयाचं उदाहरण शेतकऱ्याच्या विकलिया शिंदे कडूपण गेले. उदाहरण किती सुंदर. जसं मी तुम्हाला 4 प्रकार जीवनाचे सांगितले, तसे आता फळाचे 4 प्रकार लक्षात घ्या. काही फळं असे कायमचीच गोड आहेत. लहानपणी खा, थोडे मोठं झाल्यावर खा, आणि पिढल्यावर खा, गोडच लागले. नवीन नवीन आता आंब्याच्या कलमा किती भारी निघाल्या. छोटे छोटे खा, गोड लागतात. कैरी खा, गोडच, कायम गोड लागतात. काही फळं कायमची गोड आहेत. काही फळं असे आहेत सुरुवातीला गोड राहते आणि धोड झाल्यावर काही कामाचे राहत नाही. त्यापैकी आता हुरडा आहे. हुरडा कावा खावा, कवळा कवळा येतं. एकदा धोड झालं काही मजा येते. तडक्याची भाजी करायची घालल्यावर कावा करावा, कवळे तोडके आला म्हणते. धोड झालेल्या शिरा काही कामाचे नाही. बरेच असे फळ आहेत की धोळ झाले की खाण्याच्या लायकीचे नाही, त्याच्यात टेस्ट राहत नाही, त्याच्यात मजा येत नाही. कवळे पडात, काकडी खावा, कवळी, सगळे फळ असे मस्त आहेत. कवळे पडात पहिल्या अवस्थेत खावा, धोळ झाल्यात मग ते चांगले राहत नाही. काही फळं असे आहेत कायमचेच कडू आहेत. लिंबुळी कवा गोड होती, सगळ्याच्या पाठे. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं, गावरान तूप घातलं, काही केलं तरी लिंबुळी कधी गोड होत नाही. दुसरं एक आहे, त्याचं नावच पडलं कडू कारलं. लोकांनी त्याला जोडून केलं. कारलं कसं असतं, अति सुंदर राहतं कारलं. बाईने मस्त कापलं, ताकात भिजवलं, सुंदर फोडणी दिली, 2 दिवस मुरलं बरं का, हळद तुळद धमक कारलं. आणि मग महाराजाला वाटलं. महाराजाला म्हणले कसं काय झालं कारलं? महाराज म्हणले फार छान झालं. किती गोड कारलं जरी झालं ते शेवटी शिरा का व्हायना कडू लागतं ना. म्हणून त्याचं नावच पडलं कडू कारलं. ते कारल्या करताच असं काही नाही, माणसाकरताही वापरतात. माणूस म्हणजे कडू कारलं वापरतात. म्हणून अशा पद्धतीने ते कायमचे कडू आहेत, त्याला कडू लागूनच गेलो. असे काही फळं आहेत कडू इंद्रावण आहे, विषारी फळं आहेत, खाऊ नये, माणसं मरतात. म्हणून अशा पद्धतीचे फळं आहेत. पण एक फळ असं आहे त्याचं नाव शेंगडू.
शेंद म्हटले त्याला, शेंदे म्हटलं तुकोबा, शेंद सगळ्याच्या पाठी जुन्या लोकांना माहिती दिली. आता कोणी गावरान पळाल्या पेरीत नाही, त्याच्यात कोणी टाकी काही नाही. पूर्वी ती असं मस्त बी टाकून द्यायची, ती वावरात मस्त यायचं आणि मग ते शेजारू आलं हे मस्त पोसत होते बरं. आणि ते मस्त पोसल्यानंतर असं सुंदर ते पोसत, नक्कीच पोसत. म्हणून साहित्यिक लोकांनी, समाजातल्या लोकांनी त्याचा उपयोग केला पोसण्याकरता. एखादा माणूस खाऊन पिऊन जर जास्तच पोसला, लोक म्हणतात कसा पोसला, शेंदडासारखा. साहित्यात त्याचा उपयोग झाला. शेंदडासारखा पोसला, शेंदड हे पोसतं चांगलं, असं पिवळं धमक होतं. मग ते त्याच्यावर पट्टे येतात, मग ते झाडाने सोडावं त्याला, आणि झाडावर ते पिकलेलं ते शेंद शेतकरी याडा करायला गेला, त्याला ते दिसलं, खूप आनंद वाटला, घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर ते चिरलं, आतून पिवळं धमक झालेलं होतं, बिया अशा बाहेर टाकल्या. इतकं सुंदर ते नरम, स्वादिष्ट, रुचकर होतं. त्याच्या तोंडात एकही दात राहिला नाही. त्याला सुद्धा तुम्ही खाऊ घाला, ते सुद्धा मम मम करून खाऊ शकतो. एवढं सुंदर ते शेंदूर झालं, चविष्ट. सफरचंदाला फिकं पाडत होते, किती मस्त होऊन जातं, नरम, गोड, स्वादिष्ट अशी त्याची रुची अशी मस्त राहते. आणि असं ते शेंदाडू केव्हा झालं, असं केव्हा झालं, पिकल्या. आपण पिकलो कोणी आलो परमार्थात पिढ्याला. काही काही लोक परमार्थात पिकत नाही, पण वय वाढलं ते केसाने पिकत. ह्या सासूबाई आहेत ना, सगळ्या अशाच पिकलेल्या जेवढ्या सासूबाई आहेत तेवढ्या वयाने पिकल्या आणि सुनाला बांधत राहतात. मी काय आता अशी आहे का, मी किती माझं वय झालं पण मी काय उग पिकले का म्हणे, उन्हाळे पावसाळे खाल्ले, तुला समजत का? मग आता ही कडूपानाने पिकली का परमार्थाने पिकली? हे सगळं विकाराने पिकलेली आहे. ती वय जरी झालं तरी ते खरं पिकणं आहे का? ते खरं पिकणं नाही. मनुष्याने परमार्थात पिकणं म्हणजे परमार्थ परिपूर्ण होणं, जीवन कृतकृत्य होणं, जीवनामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही, अशा प्रकारची व्यवस्था तयार होणं, याचं नाव काय आहे? पिकणं. आता परमार्थाचा सुकाळ झाला की नाही? सुकाळ झाला, चांगला योग आहे, चांगला काळ आहे, महाराज लोकाला चांगले दिवस आहे. भरपूर पीक आलं की नाही, हे परमार्थातलं पीक आहे. पण परमार्थातलं जरी पीक भरपूर आलेलं असलं तरी ते पिकलो किती आता ते तर निवडावं लागेल ना. पीक आलं भरपूर, पीक येतं भरपूर, पण कणस लोकं गस्त फळ येईपर्यंत, ते ओरिजिनल हातात पडेपर्यंत त्याला खरं पिकणं म्हणू आपण. नुसतं पीक दिसायला जर असलं तर माऊलींनी सांगितलं, कणी विन सोपटे कणशे लागली घनताटे, काय करावे गोमटी वसन जर हे कण. त्याला आपण हरभर पेरितो कधी कधी, त्याला पाणी जास्त होतं, खताचे ढोस जास्त होते, हरभर कांबराला लागत, पण घाटे पोसतच नाही. गणे विण्याचं पडते. ज्वारी चांगली आली पण ऐन टायमाला पाणी कमी पडलं, गहू चांगला आला, शेवटचं पाणीच नाही भेटलं म्हणजे पाणी गहू पडला. शेतकऱ्याचे अनुभव आहेत. मग तसं आपल्या परमार्थाचे मंडप लागला नाहीत का? नाही. जेवायला कमी आहे का? नाही. महाराजाला कमी आहे का? नाही. पैशाला कमी आहे का? नाही. जास्त मोठा महाराज कोणता? हे पीक पिकलं की नाही, हे चांगलं पीक पिकलं, पण त्याला फळं चांगले येऊ राहिले का? नाही. असं कसं काय म्हणून राहिले पहा. परमार्थात मनुष्य पिकला पाहिजे, मस्त परमार्थ झाला पाहिजे. मग तुकोबारायांनी सांगितलं, माझं जीवन अगोदर कडू होतं, मला कोणी विचारित नव्हतं, पण मी खूप ध्यास घेतला, डोंगरावर गेलो, एकांतात भजन केलं आणि त्या भजनाचा प्रभाव एवढा सुंदर झाला की माझं जीवन परिपूर्ण झालं. पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली.
सांगितलं चिंता करू नको, मी देवावर सर्व भार घातला, तुला काय करायचं ते कर असं देवालाच सांगितलं. आणि देवाने मात्र माझ्यावर कृपा केल्यामुळे माझं जीवन पूर्ण झालं, पिकलं आणि परमार्थाचं सुंदर पीक माझ्या जीवनात आलं. जीवन पूर्ण झालं. कसं झालं? पिकली शेंडे रूपानं गेले जैसे कडूपण गेले तैसे. पांडुरंगाने माझ्यावर कृपा केल्यामुळे माझं जीवन गोड झालं. समजलं पहिले चरण? पिकली शेंडे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाने कृपा केली. लगेच आपल्या जीवनात प्रश्न निर्माण होईल, म्हणजे महाराज आम्हालाही वाटतं गोड व्हावं, कडूपणा कशामुळे? महाराजांनी दुसऱ्या चरणात त्या काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, जीवन नाही. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, जीवन ठाईची. माणसाच्या जीवनात कडूपणा का? कडू माणूस कशामुळे ठरतो? तर तुकोबारायांनी सांगितलं 3 गोष्टी आहेत. एक काम नावाची आहे, दुसरी क्रोध नावाची आहे आणि तिसरी लोभ नावाची आहे. याचा सर्वांना परिचय आहे. काम क्रोध लोभाचा परिचय. अनेक कीर्तन आपण ऐकत आलात. सर्वांना कामाचा परिचय चांगलाच आहे. काम काम म्हणजे काय? अंतःकरणामध्ये कोणतीही गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होणं, याचं नाव काय आहे? काम. कोणाच्या अंतःकरणात नाही? हा सगळ्याच्या अंतःकरणात काम आहे. अडाणी माणूस असला तरी काम आहे, ज्ञानी माणूस असला तरी काही अंशाने त्याला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, मठ बांधायचा, अमुक करायचं, हे सगळं कामाला तयार होत असतात. या कामनेलाच इच्छा नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. इच्छा मुरली तिला म्हटलेलं आहे. इच्छा मुरलीस पाहू नका. म्हणून हा जो काम आहे, हा कामाचा वेग अतिशय घातक आहे. गीतेने सांगितलं काम क्रोध ध्रुवम वेगम. काम क्रोधापासून उद्भवणारा जो वेग आहे, ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आली, तोच खरा ज्ञानी आहे. त्याचं जीवन खरं मस्त आहे. म्हणून काम क्रोध ध्रुवम वेगम. जो त्याला करतो, सोडतो, तो नर सुखी आहे, गीता सांगते. म्हणून आपल्याला सुखी व्हायचं असेल तर काम क्रोधाधिकापासून होणारा वेग, वृत्तीचा अंत करण्याचा, तिला काय करावं? थांबवावं. तिला जरा आळा घालावा. आता काम म्हणजे इच्छा. त्या इच्छेचा वेग असा आहे,
भयंकर ती वेग घेते आणि तिच्या वेगाप्रमाणे तिथं पोहोचल्यानंतर ती वस्तू जर त्या इच्छेला प्राप्त नाही झाली तर उगम होतो दुसऱ्या गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा? क्रोधाचं. बरोबर. तुमच्या सगळ्याला पाठ आहे. कामाचा वेग जर अपूर्ण राहिला तर तिथे क्रोधाचा उगम होतो आणि कामाचा वेग जर पूर्ण झाला तर तिथे कशाचा वेग काय निर्माण होतो? लोभ. लोभाचा. म्हणजे दोघाचं मूळ कोण आहे? काम. हे तर ध्यानात ठेवा. आता मुळाचा नाश करीत जावा का वरच्या वरचा नाश करावा? मुळाचा. काम. काम हे मूळ आहे. मूळ. आणि हे दोन्ही त्याच्यापासून निर्माण होतात. क्रोध आणि लोभ विशेष रूपाने. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला काही मिळालं, आपल्या इच्छेप्रमाणे मिळालं, तर मिळाल्यानंतर तेवढी संतुष्टता होते आणि पुन्हा लोभ निर्माण होतो की पुन्हा याच्यापेक्षा थोडं जास्त मिळालं. म्हणून काही काही महाराज मंडळी म्हणतात 10 वर्ष झालं तरी तोच भाव. काहीतरी वाढवा. कशाची निर्मिती होत चालते? लोभाची. लोभाची निर्मिती होत चालते. आणि त्याच्यापेक्षा कमी केलं मग म्हणजे तारीख तुमची रद्द. आता यंदा नाही घेत नंतर. म्हणजे कशाची निर्मिती झाली? क्रोधाची निर्मिती झाली. इच्छापूर्ती नाही झाली की क्रोध. काम आणि कामापासूनच क्रोध आणि लोभाची निर्मिती होते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रथमतः आपल्याला कोणाला तोडून टाकावं लागेल? कामाला. जिथे काम नाही तिथे क्रोध नाही, तिथे लोभ नाही. खेड्यामध्ये म्हटलेलं आहे कामाचे नाही तिथे क्रोधाची काही तिथे कशी भांडण. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काम राहू नये. आपल्याला आपण कीर्तन करावं की नाही करावं? करावं. कोणीही करावं की नाही करावं? कीर्तन कोणीही करावं. पण काय सोडून करावं? लोक तर पुढे झाला पहिला काम. काम नाही, काम नाही. अशा रिकाम्या माणसाने कीर्तन करावं की नाही? रिकाम्या माणसाने कीर्तन करावं. काही काही लोक म्हणते हे रिकाम्या माणसाचे काम आहे. त्यांचं म्हणणं खोटं आहे खरं आहे. रिकामे म्हणजे शेतातलं काम नसणारे नाही. रिकामे म्हणजे ज्यांचा काम संपलेलं आहे अशा लोकांनी कीर्तन करावे. आता समजलं की नाही? रिकामे म्हणजे काय? रिकामे. आता रिकामे नेमकं काय आहे? मला त्याचा निर्णय अजून लागला नाही. हे संसारी लोक, हे महाराज लोक भजन कीर्तन करते ते म्हणजे रिकामे कामं करते. आणि साधू संत म्हणजे ते संसारातले लोक म्हणजे रिकामे कामं करते. नेमकं रिकामं काम कोणतं? माऊलीने म्हटलं रिकामा अर्ध घडी. माऊलीने पण म्हटलं रिकामा राहू नये. काही ना काहीतरी करीत राहावं. म्हणजे नेमकं काय करावं? काहीही करा, फक्त त्याच्या गुणाला काम नसावं. हे वाक्य महत्वाचं आहे. काही करा तुम्ही. कीर्तन करा, शेती करा, उद्योग करा, नोकरी करा, पुढारी व्हा, देशाची सेवा करा, पण त्याच्या गुणाला काय नसावं? काम नसावं. कामाची निवृत्ती झालेली पाहिजे. आणि मग त्याने भजन कीर्तन सत्संग मोठ्या आनंदाने करत जावा. त्यालाच म्हणतात निष्काम. कीर्तन निष्काम करावं. कसं काम करावं? जगातल्या सगळ्या वस्तूला मोबदला आहे. कोणतंही तुम्ही काम करा, तुम्हाला मोबदला मिळणारच. तुम्ही दररोज देवळात येऊन पूजा करा, वर्षभर पूजा करा, गावाच्याच लक्षात घेतं आणि पूजा करतो. सप्त्याच्या कमिटीवाल्या सांगत याला 10,000 द्या महिन्याला. तुम्ही त्याला मागू पण नका. त्यांनी मागू पण नाही, पण त्यांनी नुसती सेवा करा. बघा बरोबर त्याला काही मिळणार की नाही? नक्कीच मिळणार. काही काम करा तुम्ही. कीर्तन झालं लोकांना चहा पाजा नसता येईल. चहा पाजणारा पण लोक काही देतील नाही. बोललोय काम करतो, कामाचा माणूस आहे.
म्हणजे हे निसर्गातला नियम आहे की आपण काहीतरी केलं तर मिळणारच त्याचा मोबदला. मग सगळ्या गोष्टीचा मोबदला जर मिळत असेल असा नियम असेल तर कीर्तन हे मोबदल्या विना करावं तर कीर्तन मोबदल्याची आशा घेऊन करावं. फक्त कीर्तन भगवंताची सेवाच अशी आहे की ती निष्काम करावी आणि ती जर निष्काम केली तर देव आपल्याला निष्काम करतो. परमार्थाची पूर्णता कुठे? निष्कामात आहे कसं कामात आहे? निष्कामातच आहे. कर्म करीत असताना कोणतंही कर्म निष्काम करावं असा गीतेचा संदेश आहे, भागवताचा संदेश आहे, संताचा संदेश आहे. कोणतंही काम तुम्ही निष्काम करा. मग आता बाकीचे कामं जर निष्काम होत नसतील, समजा तुम्हाला कुठे कामाला जायचे, रोजंदारी जायचे, त्या दिवशी ठरवा 600 घेतो 1000 घेतो. भगवंताच्या सेवेला जायचं असेल तर ते तरी निष्काम असावं, मस्त असावं. भगवंताची सेवा ही निष्काम करा. कोणी निष्काम करा? ज्याला मुक्त व्हायचे, त्याला स्वानंदात जायचे, त्याला परमोच्च सुखात जायचे, त्यांनी तरी ही सेवा निष्काम करावी. आणि अशी निष्कामता अनंत काल करीत राहावी. त्यावेळेस साधू संतांच्या भेटी होतात किंवा देवाच्या भेटी होतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठवाटी तरी होय भेटी हरिप्रियाची. त्याच वेळेस संत आपल्याला भेटतात. म्हणून जीवन हे अतिशय सुंदर असावं, गंगा भारती बाबासारखं असावं. अनेक साधू संत या निष्कामतेमध्ये नक्कीच आहे. बरं आपल्याला ते समजत नाही कोण निष्काम आहे कोण सकाम आहे. म्हणून या निष्कामतेमध्ये राहिलं पाहिजे. ही वृत्ती परमार्थिक माणसाची टिकून राहिली पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात मध्ये निष्कामता झालेली आहे त्याचं जीवन क्रोधरहितही होतं आणि त्याचं जीवन लोभरहितही होतं. आणि मग याच्यामुळेच कडूपणा आहे की नाही? त्रिविधम नरकशेदम. म्हणून हे तिघ जण नरकाचे दारवंटे असे गीतेने एवढं कळकळून का सांगावं? गीतेने कळवळा म्हणून आपल्याला सांगितलं अरे हे तिघ जण नरकाचे दारवंटे. त्रिविधम नरकशेदम 17व्या अध्यायात सांगितलं. दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तिसऱ्या अध्यायात सांगितलं की हे काम क्रोध विकार किती विचित्र आहे, किती विचित्र आहे. आवृत्तम ज्ञान मिळते ज्ञानी नित्य वैरी ना. काम क्रोध किती बेकार आहे की ते ज्ञानाला आवृत्त करतात, झाकून टाकतात आणि ज्ञानाचे ते वैरी आहे. आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. वैरी जवळ ठेवात का? वैरी जवळ ठेवलं तर कसं ज्ञान होते? तिथं आवृत्तम ज्ञान मिळते ना. म्हणले राहतेच कुठं? म्हणले इंद्रियाचा आश्रय करून राहतात. इंद्रियाने यश अधिष्ठान, त्याचा अधिष्ठान इंद्रिय आहे. इंद्रियाच्या अधिष्ठानाला धरून राहतात आणि ज्ञानाची वैरी आहेत. ज्ञानाकडे माणसाला जाऊ देतच नाही. अशी विचित्र आहे ती घजन. ज्ञानोबारायांनी तर सांगितलं त्यांनी लई खेळ केला. खेळ केला काय खेळ केला? ते चैतन्याच्या शेजारी राहतात, या शरीरातच राहतात आणि मोठा अशा प्रकारचा तमाशा निर्माण करतात आणि माणसाला सुधरूनच देत नाही. खूप वर्णन आहे, पव्या आहेत ज्ञानोबारायांच्या सुंदर. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्येच वर्णन आहे. म्हणून या तिसऱ्या अध्यायामध्ये कामक्रोधाचा एकंदरीत माऊलीने सगळा विचार आपल्याला सांगितला आणि 17व्या अध्यायात सांगितलं की हे नरकाचे दारवंटेत म्हणले बाबा याच्या नादी लागू नका. म्हणून अशा पद्धतीने काम क्रोध हे वैरी आहेत आपले. आणि वैरी आहेत असं जर आपल्याला समजलं तर वैराला आपल्या घरात यावा का? येऊ नये. हे बरोबर आहे, पण ते येऊन राहिलेले ना अगोदरच कवा आले? ते जन्माला येतानाच आले, आपल्या संगच आले, चैतन्याच्या शेजारीच आले, अंतकरण वृत्तीत आले, मागायला प्रारब्ध संचिताने ते आले. आणि सगळे ते त्याच्यात जर येऊन बसलेले असले तर मग आपल्याला काय करावं लागल? पुरुषार्थ करावं लागल आणि त्याला बाहेर काढावं लागल. आणि त्याला बाहेर काढणं काही सोपं नाही.
म्हणून त्याला बाहेर काढण्याकरता साधू संतांनी उपाय पण सांगितले. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोशे मन घाले हाव भरी परत माघारी. असं देहाला विठ्ठल विठ्ठल देहात भरून टाकावा. आणि एकदा विठ्ठल देहात येऊन बसला रे बा. हे तुका म्हणे देहा हरिनाम तुका म्हणे देहा समता देव बसला. साम्य बुद्धी योग प्राप्त झाला. जीवन पूर्ण झालं. ते बिचारे राहतच नाही. ते काम क्रोधाचं असं आहे, त्याच्या नादी लागलं की ते वाढते आणि त्याच्या नाद सोडला की ते संपते. बघा तुम्ही उदाहरण सांगितलं पुराणातलं. एका मोठ्या साधूने 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवाला अनेक गोष्टी शिकवित होते. कधी शिकवायची. अरे हे चुकायला लागले की त्याला जागेवर राहण्याचं काम देव करीत होते. मग देवाने ठरवलं याला काम क्रोधाचा विचार पटवून दिला पाहिजे. आणि म्हणून 5 पांडवाला सांगितलं आपल्याला लांब जायचं म्हणे. प्रवास आहे, मुक्काम होईल तिकडच. आपापले रथ घ्या, शिदोऱ्या घ्या. तुम्ही 5 जण, मी 1 6वा. आपण एवढी आपापले रथ घ्या. पांडव भगवंताचं सर्व ऐकत होते आणि मोठी सुंदर तयारी करून निघाले. आणि पुढे चालत असताना 6 वाजत आले, संध्याकाळ होत आली, दिवस मारायला लागला. विचार करायला लागले मुक्काम कुठे करायचा, गाव कुठे दिसत नाही. म्हणजे मग काय करायचं. अरे भगवान म्हटले आपण मर्द आहेत, वीर आहेत, सूर आहेत, बाहेर काय झाडाखाली पटांगण तिथे थांबू. म्हणजे काही अडचण नाही. पटांगण पाहिलं, रथ सोडले, भोजन वगैरे केलं आणि मग विचार मांडले. हे बघा म्हणे इथे हिंसर पशु पक्षी राहतात, स्वापदे राहतात, घोड्याला त्रास देतील, आपल्याला त्रास देतील. एक जणांनी ड्युटी करावं. 1-1 तास 1.5 तास वाटायलाही 6 जण आहेत आपण. म्हणजे ठीक आहे. धर्मराजाची ड्युटी सुरू झाली. बाकीचे आराम करायला लागले. अति सूक्ष्म भगवंताने 2 धर्मराजाच्या पुढे पाठवून दिले. बारीक बारीक होते एकदम. धर्मराजाने पाहिलं, अरे कोण येत म्हणे तुम्ही. ते थोडे आणखी मोठे झाले. धर्मराजांना डोळे गरम केले, लाल गरम होऊन विचारलं, बोलता की नाही कोण आहे. बोलतात नाही कोण आहे म्हणजे राजू मोठाले झाले. इतके मोठाले झाले. धर्मराजा खवळे म्हटले या गदेमध्ये तुमचा प्रहार करील. एवढे मोठाले झाले ते. धर्मराजाची गदा हिसकून घेतली. धर्मराजाला बेजार केलं. खूप मुका मार झाला. निघून गेले. धर्मराजाने पुढच्या भीमाचा नंबर आला. उठ म्हणे बाबा पण त्याला जपून म्हणे बरं का, मला लई ताण झाला म्हणे या ड्युटी. भीम म्हणला मी भीम आहे. भीमाची तीच परिस्थिती. छोटे छोटे आले. भीमाने प्रश्न केला तसे तसे ते वाढत गेले. एवढा मोठा भीम पण त्याला बेजार करून लागलं. परेशान झाला. अर्जुनाला उठवत असताना सांगितलं जरा जपून बघ. आमच्या दादाची महिला बेजारी झाली. अर्जुन म्हटला माझ्याकडे गाडीव धनुष्य मी काय दादा का बाणातून. त्यांनी सुद्धा तशी तयारी केली. त्याच्याही पुढे तसे झाले 1, 2, 3
अर्जुन कसा वागवल तसे ते खूप मोठे झाले. अर्जुनाचा धनुष्य हिसकून फेकून दिला. अर्जुनही बेदार झाला. नकुल सहदेवाची तीच परिस्थिती झाली. शेवटी भगवंताचा नंबर आला. भगवंताला सांगितलं शेवटच्या सहदेवाने की देवा जरा हुशारीने बरं का, आमची लई बेजारी झाली. ते म्हटले काही हरकत नाही, मी पाहून घेतो. देवाची ड्युटी सुरू झाली. बरोबर छोटे छोटे आले. देवाने पाहिलं, अरे वा बरं झालं म्हणले तुम्हाला नमस्कार असं म्हणलं. ते पुन्हा लहान लहान झाले. देवाने पुन्हा एकदा नमस्कार केला. दिशेनाशे झाले. तिसऱ्यांदा नमस्कार झाला. कुठे गेले तर त्याचा तपासच लागला नाही. आणि मग सकाळी उठले सगळे जण आणि चर्चा करायला लागले. म्हणजे लई बेजार झालं. पची पांडव सांगायला लागले. देव म्हणले मला काहीच नाही झालं. मी तर लई आनंदात होतो. म्हणजे काय होतं म्हणे देवा, ते काय भानगड होते. देवाने सांगितलं हे तुम्हाला समजून देण्याकरता आणलं म्हणे. हे दोघं जण काम करत होते. त्याच्या नादी लागले की ते वाढते आणि त्याला हात जोडले की ते संपते. असंच नादी लागलं की आर्य म्हणलं गेलं की काय वाढ शब्दाने शब्द असं वाढतच जात. आणि त्याला जर आपण हात जोडले जाऊ द्या, काही नाही सोडून द्या, असं करा तसं करा गेलं की शांत नाही. गाडीला थोडी गाडी घातली आणि थोडासा वेग घेतला तर वाढत जात आणि समजून घेतलं तर शांत होत. म्हणून या काम क्रोधाचा प्रभाव असा आहे, जेवढा वाढवून तेवढा वाढवला जातो. आणि परमार्थामध्ये वाढवलेला चांगला, समजलेला चांगला. परमार्थाकरता तरी संपवण्याची गरज आहे. व्यवहारा करता त्याला वाढते तुम्ही वाढवा. धर्माकरता वाढावा लागतो. म्हणून धर्म सुद्धा सोडावा लागतो. धर्म या शब्दाने सुद्धा अनेक लोक संपवले. धर्माने संपवले. म्हणून हे सगळे विचार आपल्याला चांगले कळाले पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये कामक्रोधात एकाची गरज असते, पण परमार्थात मात्र त्याची किंचितही गरज नाही. व्यवहार जर चालवायचा ठरला, धर्म संस्थापना करायची ठरली, हे सगळं जग चालवायचं ठरलं तर काम क्रोध लोभ हे भांडवले त्याच्याशिवाय चालत नाही. आणि ते परमार्थाची पूर्णता करायची असेल तर संपवणं हे भांडवल आहे. नाही अधिकारी ऐसा रे, नाही अधिकारी ऐसा रे. ज्याच्या अंतरात असतात ते परमार्थाचे अधिकारी नाही, ते संसाराचे अधिकारी. व्यवहारात त्यांना महत्व असेल, पण परमार्थात तुकोबाऱ्यांनी सांगितलं अरे आम्ही एवढा पुरुषार्थ केला आणि काम क्रोध संपवले. निमाले म्हणजे संपवले, काही त्याची शिल्लक ठेवलंच नाही. इंद्रियाचे धारी
इंद्रियाचे धनी मालक झालो ते आमच्यावर आता प्रभाव टाकीत नाही, कारण त्याला बंदिस्त केलं. बंदिस्त केले पुन्हा सुटून येतील बरं. इथं सांगितलं निमाले संपलेच, आता शिल्लकच नाही. त्याची चाल नाही, ते भूती आमची समता झाली. आम्ही ब्रह्मरूप झाल्यामुळे आता ते आमच्यावर चाल करू शकत नाही. आमच्या दृष्टीने ते शिल्लक राहिले, शिल्लकच राहिले नाही. म्हणून काम निमाली ठाईची. आणि मग काय होतंय, सर्व आनंदाचे सृष्टी आनंद केव्हा आहे जीवनात. हे सगळे विकार गेल्यानंतर मनुष्य आनंदी होतो. अशा पद्धतीचा विचार मी करत आलो. एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नमस्वरण, अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करावं. ध्यानपूर्वक भजन करायची सवय लागली. कीर्तनात आपण बसतो ना, त्यावेळेस नुसतं कीर्तनच नाही ऐकत जावं, भजन करणं एक साधन आहे. आपण इथे येऊन बसला 2 तास इथे आपण बसतो, हीच आपली कलियुगातली तपश्चर्या आहे. आपण हिमालयात जाणार नाही, घर सोडणार नाही. काय होते आपल्याच्याने, म्हणून आपल्या जीवनात ही तपश्चर्या समजत जावी. एवढी थंडी आहे, एवढा गारवा आहे, पण बाबावर, गंगा भारती महाराजावर आपली श्रद्धा आहे. या श्रद्धेतून मंडपात येऊन बसलो ना आपण, तर विठोबा रखुमाई भजन जर चालू झालं तर मृदंगाकडे पाहू नये, टाळकऱ्याकडे पाहू नये, इकडे तिकडे लक्ष देऊ नये. आतमध्ये पाहण्याची सवय लावली जावी. टाळी वाजून भजन करायची सवय लावली जावी. आतमध्ये विठोबाला पाहण्याचा प्रयत्न करीत जावा. कीर्तनातच देव भेटी देतो. विठोबा सर्वानंदाची सृष्टी झाली. सर्व सृष्टी आनंदाची होते. तेव्हा होते विकार संपल्यानंतर. पहिलं आपण आनंदी व्हावं का जगाला आनंदी करावं? आपण व्हावं. सगळे लोक निघाले कशा करता? जगाला आनंदी करण्यात. सगळे निघाले. पुढारी सुद्धा जगाला आनंद देतात बिचारे. कोणाला काही वाटीत येत, कोणाला काही वाटीत येत, कोणाला काही वाटीत येत. सगळे लोक काय होते, खुश होते. यालाच निवडून द्या म्हणते आता पुन्हा. म्हणजे ते जगाला आनंदी करण्याकरता समाजात येतात. साधू संत सुद्धा जगाला आनंद देण्याकरता येतात. मग जगाला आनंद देण्याकरता जे निघाले ते पहिले आनंदी पाहिजेत की नाही? सुखी गेले व्हावे आणि जे आनंदी होतात ते जगाला काय देतात? आनंद देतात. जगाला आनंद देण्याकरता आपण आनंदी व्हावं. आनंदी व्हावं म्हणजे गोड व्हावं. गोड व्हावं म्हणजे कडूपणा घालून टाकावा, काढून टाकावा. आणि काम क्रोध लोभ जे काही विकार आहेत हे सगळे निघून गेले की मनुष्य आनंदी होतो. आणि जो स्वतः आनंदी होतो त्याच्या दृष्टीने जग कसं असतं? आनंदी असतं. जो जसा असेल तसं त्याला जग दिसत. जसा चष्मा असेल तसं जग
दिसतं, म्हणून आपण आनंदी होऊन जावं, म्हणून स्वतः आनंद आणि स्वतः आनंदरूप होण्यामध्येच मनुष्याचा पुरुषार्थ आहे. म्हणून स्वतः आनंदाकडे जाण्याचाच नेहमी माणसाने विचार केला पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य स्वतःचाच पहिला फायदा पाहतो का दुसऱ्याचा? स्वतःचाच पाहतो. तसं परमार्थात शिरल्यावर सुद्धा पहिला फायदा कोणाचा करून घ्यावा? स्वतःचा करावा, कारण स्वतः आनंदी व्हावं. सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय सच्चिदानंद मूर्ती आहे की नाही? तुकोबाराय जर सच्चिदानंद मूर्ती आहे तर आपण कशाची मूर्ती आहोत? आपणही सच्चिदानंद आणि आपणही सच्चिदानंदच आहोत ना. तुकोबारायला सच्चिदानंद मूर्ती म्हटलेले का म्हटलेले? कारण ते तिथे जाऊन पोहोचले म्हणून म्हटलेले आहे. आपण पण आहोत, पण आपण पोहोचलो नाही. आपल्याजवळ हे विकार ते सच्चिदानंदाच्या स्वरूपापर्यंत जाऊ देत नाही, आणि त्यामुळं आपण सच्चिदानंद रूप असूनही त्या अनुभूतीत आपण गेलो नाही. पण जाण्याकरता विकाराला दूर करावं, सच्चिदानंद रूप व्हावं. म्हणून महाराजांनी सांगितलं सर्व आनंदाची आता मी आनंदी रूप झालो. आता काही शिल्लक राहिले नाही, आठव राहिला नाही, नाठव राहिला नाही, भाव राहिला नाही, अभाव राहिला नाही. स्वयमेव मीच पांडुरंग झालो. अभंगाच्या दिशेने आता आठव राहिला नाही, नाठव राहिला नाही, भाव राहिला नाही, अभाव राहिला नाही. नाठव म्हणजे काय? मी ब्रह्मरूप आहे असं भान राहणं, याचं नाव आहे नाठव. अभ्यास करून 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 मग लक्षात येतं की मीच ब्रह्मरूप आहे, याचं नाव आहे आठव. त्यालाच जाणीव शाणीव म्हणतात. अशा पद्धतीने जीवनामध्ये आठव आणि नाठवाचा विषय आहे. त्यानंतर भाव आणि अभाव पुन्हा दोन शब्द आले. भाव म्हणजे अस्तित्व आणि अभाव म्हणजे अस्तित्व नसणं. काही गोष्टीचा अभाव राहतो, आपले शब्द परिचित आहे सर्वांना. काही गोष्टीचा भाव राहतो. आपल्या शरीराचा विचार जर केला तर या मंडप मध्ये आपल्या शरीराचा काय आता भाव आहे, आणि आपल्या घरी काय आपला आता अभाव आहे शरीराने. आता मनाचा थोडा जर विचार केला, मनाचा, कारण मन हे चंचल चपळ व्यापक अशा पद्धतीचं पण आहे की नाही. आता मनाचा इथे काय आपल्या कीर्तनात मनाचा भाव आहे. म्हणजे आपल्या शरीरात आपलं मन असल्यामुळे आपण इथे मनासह इथं बसलेलो आहोत. आपल्याला वाटलं आपल्या मनाला घरी येऊन जावं, तर घरामध्ये आपण जर आता मन घेऊन गेलो तर घरात मन आता गेलं की नाही? गेलं. म्हणजे घरात सुद्धा काय झाला? त्याचा भाव झाला. भाव झाला. मनाचा भाव इथं पण आहे आणि मनाचा नुसता भाव घरात पण तयार करता येतो आपल्याला. ही देवाची लीला आहे. आपल्याला या शरीराने जाता येत घरात कपकन, पण मनाने गेले. तुम्ही तुमच्या कॉटवर गेले, झोपू शकता, पलटू शकता, काय करायचं.
म्हणजे मन तिथे केलं म्हणजे मनाचा तिथे सुद्धा भाव निर्मिती करता येते. असं हे भाव आहे. आता परमार्थामध्ये भाव शब्द आहे की नाही. मग आता देव आहे की नाही. मग देवाचा काय निर्माण करावा लागतो. भाव निर्माण करावा लागतो. का देव असा प्रत्यक्ष दिसतो. शरीराने देव दिसतो का आपल्याला नाही दिसत. आम्हाला कोणाला दिसत नाही. ही मूर्त्या जी आहेत या मूर्त्या म्हणजे देव आहे का देवापर्यंत जाण्याचं साधन आहे. देवापर्यंत जाण्याचं साधन आहे. बरोबर आहे. मूर्ती म्हणजे देवापर्यंत जाण्याचं साधन आहे. मग आता देवापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर त्या मूर्तीमध्ये म्हणा किंवा या मंदिरामध्ये म्हणा किंवा या कीर्तन मंडपामध्ये म्हणा देवाचा काय निर्माण करावा लागेल. भाव. मग भाव निर्माण करावा लागेल का देव पहिलाच येते. देव तर कायमचाच नाही. तर आता मनाचं मी तुम्हाला सांगितलं आपलं मन घरी नेलं म्हणजे तिथं आपण मनाचा भाव निर्माण केला. आपलं मन तिथं आहे का आता नाही. मन कीर्तनात येईल पण आपण नेलं तर तिथे जाऊ शकतं. आता देवाला न्यायची राहण्याची गरज आहे का. म्हणजे देव जसा मंडपमध्ये आहे जसा मंदिरात आहे जसा घरी आहे जसा शेतात आहे या ब्रह्मांडामध्ये चौकड व्यापून भरलेला देवाचा काय सगळा भावच आहे ना. बरोबर आहे. म्हणजे देवाचं अस्तित्व हे जगामध्ये कायमच आहे. कुठेही त्याच्यात ऊन पुरं आहे का. ऊन नाही पुरं नाही. मग आपल्याला जर देवरूप व्हायचं असेल तर काय निर्माण करावं लागेल. काही नलगे एक भावती भाव निर्मिती करायची आपल्याला बरं का. कारण भाव निर्मिती केल्यानंतर अभाव नावाची जी वस्तू आहे म्हणजे अभाव नाही नाही म्हणणं जे आपल्याकडे होतं आपल्या वृत्तीतलं तर तो निघून गेलं. पहिलं कवा निघून गेलं. भावाची निर्मिती झाली. म्हणजे सर्व ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे असा भाव अंतःकरणात निर्माण पहिला करायचा. कारण त्याच्याशिवाय त्याचं दर्शन किंवा अनुभव येणार नाही. म्हणजे अभाव देवाचा कुठे अभाव आहे हा शब्द कधीच लक्षात येऊ द्यायचा नाही. ते व्यापक आहे. किती काही उदाहरणं तुम्ही ऐकून आहात. तुम्हाला कीर्तन श्रवण करून सगळं पाठ झालेलं आहे बरं का. जसं प्रकाश असतो खोलीमध्ये प्रकाशाचा सर्व ठिकाणी काय राहतो भाव राहतो. म्हणजे अस्तित्व राहतो सर्व ठिकाणी व्यापक प्रकाश खोलीमध्ये व्यापून राहतो. तसं देव या ब्रह्मांडाला काय आहे व्यापून भरून उरलेला आहे असा पहिला भाव निर्माण करायचा. आणि भाव एकदा निर्माण झाल्यानंतर त्या भावाचे शास्त्राने भक्तिशास्त्राने प्रकार केले. अष्टसात्विक भाव निर्माण केले. वेगळे वेगळे नावं त्याला दिले. तशा वृत्तीने तसे विकार ते दाखवलं सगळं भक्तिशास्त्रामध्ये. म्हणून अशा पद्धतीने ते भाव निर्माण झाले. आणि भाव निर्माण झाल्यानंतर त्या भावामुळे परमार्थाच्या देवाची अनुभूती आली. आणि एकदा अनुभूती आल्यानंतर हा भाव तर पहिलाच गेलेला होता आणि आता काय आला भाव आला. मग भाव आल्यानंतर आता मी एक आहे की नाही जीव. मी एक जीव आहे ना. त्या भावात जाणारा त्या हात पावणारा मी एक जीव आहे. मी अहम. आणि मग त्या भावात गेल्यानंतर तो अहम जो आहे तो काय होऊन जावा पहिला
भावरूप व्हावा. अहम काय व्हावा? भावरूप व्हावा. आणि अहम एकदा भावरूप झाल्यानंतर भाव वेगळा आणि अहम वेगळा असं राहील का? नाही. असं राहणारच नाही. म्हणजे जीव तो भावरूप होऊन जाईल आणि एकदा भावरूप झाल्यानंतर सांगायलाही शिल्लक राहणार नाही की मी त्या बोधात हो असं तो म्हणू शकत नाही. मग आता कारण त्या बोधात येतो, कारण तिथे तो पोहोचलेला आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं हा भाव गेला आणि भाव शब्द म्हणण्याच्या पात्रतेत राहिला नाही. मी तदाकार झालो, एक रूप झालो. आठव गेला, नाठव गेला. नाठव म्हणजे मला ते समजत नव्हतं, परब्रह्माची अनुभूती नव्हती. आता मला ते आठवलं म्हणजे मी ब्रह्म आहे असा भाव माझ्या जीवनात निर्माण झाल्यामुळे शब्द 4 आहेत. पण त्याचा विचार जर चांगला केला तर आपल्याला अज्ञान घालावं लागतं आणि ज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणून त्याच्यात वेळ जातो. अवस्था आपल्या बदलीत राहावं लागतं. अज्ञान अवस्था, त्याच्यानंतरची दुसरी विक्षेप, अशा त्या अवस्था चिदाभासाच्या सांगितलेल्या आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 बद्ध स्वरूप आहेत. आणि ह्या सगळ्या घालवायच्या. मग परोक्ष ज्ञान होतं, मग अपरोक्ष ज्ञान होतं, मग शोक नाश होतो, मग आनंदाव्याप्ती होते. आणि एकदा मनुष्य आनंदाव्याप्तीत जाऊन पोहोचला की पोहोचला, परिपूर्ण जीवन झालं. 2 शब्द शिल्लक राहत नाही. आठव, नाठव, भाव, अभाव हे सगळं गेलं. मग काय झालं? म्हणजे झाला स्वयंमेव. म्हणजे आपल्याला देव होता येतं की नाही? देव होता येतं हे नक्कीच आहे बरं का. देव होण्याकरता अभ्यास करावा लागेल, म्हणजे साधना करावी लागेल, विकाराला घालवावं लागेल. त्यावेळेस आपण स्वयंमेव पांडुरंग होतो. महाराजांनी सांगितलं पास माझं जीवन स्वयंमेव पांडुरंग झालं. आता काही शिल्लक राहिलं नाही. मी याच्याकरता जन्माला आलो होतो. हेच भाग्य मला प्राप्त करून घ्यायचं होतं. ते भाग्य मला प्राप्त झालं. शेवटच्या हा प्रश्न निर्माण केला पाहिजे की नाही? काही काही लोक जीवनात हा प्रश्नच निर्माण होत नाही. मी कशा करता आलो? साप्त्यात आलेल्या पण काही काही टाळ करायला प्रश्नच येत नाही. मी कशा करता आलो? म्हणजे ज्याच्या करता आलो ते केलं पाहिजे. मग आपण आलो कशा करता हा प्रश्न निर्माण केला पाहिजे.
की या जन्मामध्ये स्वयंमेव पांडुरंग व्हायचे याच्याकरता मी आलो. आणि असं ध्येय धोरण जर जीवनात ठेवलं तर बरोबर मनुष्य ध्येयापर्यंत पोहोचतो. या दृष्टीने महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे. व्यवहारातलं जे भाग्य राहतं ते कायम टिकून राहते. ते आज भाग्यवान ठरतं, उद्या दुर्भाग्याला ठरतं. मी एक उदाहरण सांगतो, काल्पनिक, खरं नाही बरं, काल्पनिक उदाहरण कोणचं असलं तर काही अर्थ समजण्याला महत्व आहे की नाही? समजण्याला. एक माणूस होता, दुर्भागी होता. दुर्भागी म्हणजे मायबाप राहिले नाही, काही मिळ नाही संसारात, सगळं पांगल्याला मिळ, काहीतरी करायचा, लाकडं विकायचा, आणि असं असं त्याचं जीवन. आणि पुन्हा दुर्भागी, आणि पुन्हा गरीब, काही नाही, प्रॉपर्टी नाही, जगायचं म्हणजे लाकड्यामुळे ऐकल्यावर त्याच्यावर जगायचा, म्हणजे दरिद्री होता पुन्हा. म्हणजे गरीब म्हणजे दरिद्री. आणि दरिद्री, काही काही माणसं दरिद्री असतात, पण ते दरिद्री असून पुन्हा दलिंदरही होतं. दलिंदर, काही व्यसन, काही घर, काही घर, असं जीवन जगत होता. म्हणजे दरिद्री असून पुन्हा दलिंदर होत. दरिद्री चालते परमार्थात, काही अडचण नाही. सुधारणा ब्राह्मण वगैरे खूप करतात, चालते ते परमार्थात. पण हे दलिंदर काही झालं. दरिद्री माणसाला तुम्ही 500 रुपये द्या, हे पोऱ्या बाळाला खायला प्यायला काही दलिंदरला देणं. पिऊनच येईल ती, काही करीत त्याचं नियम. दलिंदर पैसा वाढीलाच येत नाही. ज्याला पैसा वाढीला येत नाही त्याला दलिंदर म्हणतात. पैसे वाढीत आले पाहिजे, पैसे वाढू नये, माणसाचं जीवन आहे. म्हणजे जीवनामध्ये पैसा महत्वाचा आहे. आपल्याकडे लाख रुपये जर आले तर ते वाढले पाहिजे का कमी गेले पाहिजे? वाढीत आले पाहिजे. कसे व्हायला? उद्योग करा, धंदा करा, शेती करा, व्याजाने कधी व्हायला पण वाढीत आलं पाहिजे. पैशाला वाढीता येणारा माणूस हुशार. त्याला वाढीता येत नाही, घटीता येत, त्या माणसाच्या जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून पैसा वाढवला पाहिजे. मग ते दलिंदर होतं, नेहमी विचार करायचं, व्यसन सगळे होते. आणि म्हणायचं माझ्या भाग्यात जर काही भेटलं, लय नशीबवान मी, भाग्यवान ठरेल. मग त्यांनी भाग्य ठरवलं होतं, लय पैसा भेटला म्हणजे मी भाग्यवान. जसं तुकोबाऱ्यांनी ठरवलं, मी देव झालो म्हणजे भाग्य. त्यांनी ठरवलं पैसा भेटला म्हणजे मी भाग्यवान. कर्मधर्म संयोगाने ते गेलं कुठेतरी शहरात, लॉटरीचं तिकीट काढलं, सोडत लवकरच होती, आणि योग त्याचा चांगला आला, आणि त्याला लॉटरी लागली, 1 कोटीचा नंबर आला. नाही भाग्यवान, नशीब विचारलं तसं. सगळे लोक म्हणायला लागले भाग्यवान. जिकडं तिकडं पेपरला आलं, त्याचा फोटो आला, भाग्यवान विजेता. नाव लौकिक झालं. अखंड हरिनाम सप्ताह कमिटीने त्याचं स्वागत केलं. स्वागत काही आपल्यासारख्याच गरीबच होते. नाही, म्हणजे भाग्यवान माणूस आहे म्हणून पैसा असला की स्वागत होतं. म्हणून त्याचं स्वागत केलं. लोक कौतुक करायला लागले. 4-8 दिवस निघून गेले, पैसे बँकेत मंजूर झाले, आणि त्यांनी एवढे पैसे कधी पाहिजेत नव्हते. त्यांनी विचार केला, 1 दिवस सगळे घरी घेऊन येऊ, रातभर पैशाचा आनंद घेऊ, नोटा मोजू, कडक बँकेतल्या नोटा. आणि मग बँकेतून त्याने तेवढे पैसे काढले आणि गावात घेऊन आलं. गावात त्याचं घर बाजूलाच होतं, इकडं तिकडं. आता काही नाही, श्रीमंत नव्हता तो. इकडं तिकडं घर असल्यामुळे काही भाग्यवान बँकेतच होते. त्या भाग्यवानाने याच्यावर नजरच ठेवली, हा माल चालला कुठं. आणि बरोबर रात्री 12-1 वाजता आले, दरवाजा मोडला, पैसे घ्यायला लागले. आता सोडीत होई पैसे, ते भाग्यवान, ते भाग्यवानच होत. पैसे सोडीना, याने लगेच चाकू खुपशीला, त्याला जागीच मारून टाकलं, पुरावा नष्ट. पैसा उचलला, भाग्यवान लोक निघून गेले. कोण निघून गेले? ते भाग्यवान झाले. हे दरिद्र दुर्भागी ठरलं की नाही. पैसा नव्हता, जगत तरी होत.
पण ते दुर्भागी ठरलं आणि हे भाग्यवान ठरले. ते निघून गेले. सकाळी पोलीस स्टेशन हजर, पंचनामा, पोलिसांनी अंदाज काढला अशा स्वारे आपल्या भागात कोण करतं. तिथं तिथं जाऊन दाढी घातल्या. 2-5 दिवसात पकडीलेच. सगळे पैसे जप्त केले आणि यायला लगेच जालन्याला तुमच्याकडं. आमच्याकडे हरसूल आहे, तुमच्याकडे बी हरसूल, तुमच्याकडे जालना खुले कारागृह कोणतं गाव आहे ना तिथे कारागृह असतं. जालन्याला पाठवून दिले आणि मग ते बंदिस्त झाले. म्हणजे ते पण कसे ठरले? दुर्भागी. ती चोर दुर्भागी ठरली ना. भाग्यवान कोण ठरलं? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनने विचार केला याचं कोणी पाहिलं नाही, या चोरीचा मामला आहे, आपण मशिदी 5-50 पैसे 1 कोटी आहे, 2-2 लाख वाटूनच घेऊ म्हणे. कोण यायचं मान घेतले पोलिसांनी वाटून. पोलीस स्टेशन जरा दुर्गम भागातलं होतं. 2-4 महिने निघून गेले. वरच्या अधिकाऱ्याला कळालं या पोलीस स्टेशनात असा घोटाळा आहे. पोलिसाची कसून चौकशी केली. सगळे सापडले, ड्रेस उतरून घरी पाठवले आणि पैसे ते घेऊन गेले. भाग्यवान कोण? त्या अधिकाऱ्याने घोटाळा केला. पुढे शासनाला काही दाखलच नाही. आणि मग गृहमंत्र्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी कसून चौकशी केली आणि सगळे ताब्यात घेतले. भाग्यवान कोण ठरले? गृहमंत्री. गृहमंत्र्याने असे बरेच 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 कारस्थाने केले आणि मग संपायचा टाइम आला आणि मग शासनाच्या लक्षात आलं याचे लय घोटाळे आणि मग टीव्हीत आलं आणि मग ते अटक होतं कारागृहात. तेव्हा आपल्याला कळलं की हे भाग्यवान आहे. भाग्यवान हे व्यवहारातले नाही बदलत चालते. व्यवहारातले भाग्य असे बदलते. आज भाग्यवान आहे, उद्या दुर्भाग्य आहे. परमार्थातलं भाग्य असं आहे का? अव्याप्त मिळालं मिळालं, तुकोबारायला मिळालं, सावता महाराजाला मिळालं, सगळ्या संतांना मिळालं. सगळे संत भाग्यवान आहे ते. आणि म्हणून त्याचे आपण भजन करतो की नाही? अहो एवढे त्याचे भजन करतो. त्या भाग्यवान त्याचे भजन केले की आपणही भाग्यवान होतो. त्या भाग्यवंताचं भजन केलं ते देवाचं आहे. म्हणजे भाग्यवंताचं भजन केलं की आपणही भाग्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे सज्जनाचे. म्हणजे सज्जनाचं संताचं भजन आपण केलं तरी आपण भाग्यवान होऊ शकतो. एवढे संत हे भाग्यवान झालेले. म्हणून पंढरीनाथाला ते शरण गेले. भाग्यवंत त्यालाच म्हणावं. म्हणून देवाची ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि असं ज्यांचं जीवन आहे ते खरे भाग्यवान आहेत. तुकोबारायांनी विचार करून तुम्हा आम्हाला सांगितलं, अरे माझ्या जीवनात मी हेच भाग्य ठरवलं होतं की झाला स्वयंमेव पांडुरंग आणि जमलं म्हणे ते काम. का म्हणे? भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे ज्याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली. यथामती यथावकाश अभंगाचा विचार केलेला आहे. अगदी मला वाटतं 9:15 मी बोलायला सुरुवात केली होती. कधी कधी 9ला सुरू झालं, 9:30 बोलावं लागलं. 9:15 सुरुवात केल्यामुळे मला वाटतं कीर्तनाच्या नियमाप्रमाणे तिथपर्यंत आलं आहे. म्हणून बोलण्याला पूर्ण विराम देतो. समस्त गावकरी मंडळी, साखर गावकर मोठ्या आनंदाने अतिशय सुंदर पुण्यतिथी महोत्सव साजरा करतात. अनेक साधू संतांचं आगमन आपल्या गावात होतं. त्यांच्या मुखाद्वारे आपल्याला साधू संतांची वचन श्रवण करायला मिळतात. त्यामुळे आपलं नक्कीच कल्याण होईल. म्हणून साखर गावकर भजनी मंडळी, साखर गावची महाराज मंडळी, मी दरवर्षी ते मला बोलवण्याचा प्रयत्न करतात की आलं पाहिजे. आणि बरीच वर्ष झाल्यावर लोक कंटाळतात ना. म्हणते दरवर्षी तेच महाराज काय बोली तर महाराज काय कमी आहे का? बदला. असे लोकांचे समज असतात. आणि म्हणून हरिभक्ती परायण आपले महाराज काय ना भाऊसाहेबजी महाराज त्यांनी फोन केला. त्यांना म्हटलं आता बाद झालं कीर्तन करायचं. लई वर्षापासून तुमच्या गावाला येतो. त्यांनी सांगितलं नाही या एवढा आमचं कीर्तन खराब होईल, बाकीचे तरी नका कोणी बंद तुम्ही आणि एवढी कीर्तन सेवा करा असा त्यांचा आग्रह. सर्व गावकरी मंडळीचं प्रेम
हे जे काही यजमान मंडळी असतात नाही का, त्याच्याने आग्रह आणलो महाराज घ्या, देव महाराज घ्या, देव महाराज घ्या, आहे की नाही. आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या साधनेप्रमाणे आणि यजमान मंडळी आमंत्रित करतात महाराजाला. आणि यावर्षी अतिशय सुंदर महाराज लोक, मी पत्रिका वाचली, त्याच्यातून मला पाहायला मिळालं की खूप मोठे मोठे महाराज आता उद्यापासून येणार आहे. आम्ही पहिले 2 जण असेच होतो बरं का, जवळ अशी आपले जवळ आपले गणेश महाराज परतूरचे आले बिचारी सेवा करून गेले. मी पण आलो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्यामध्ये काही चुकीचं असेल ते, वाक्याचा दोष जे काही योग्य असेल ते साधू संतांचं असं समजून ग्रहण करा. त्यामध्ये आपलं कल्याण आहे. किंवा बोला सर्व सुखी पूर्ण होऊन अखंडित माझी परमश्नी हरिभक्तीपरायण सखाराम महाराज काकडे खंडरी जगद्गुरु श्री तुकोबारायचं मंदिराचं बांधकाम त्यांना करायचंय. श्री तुकोबारायचं मंदिर करण्याची त्यांची अंतःकरणातली भावना आहे. जसं आपण गंगा भारतीचं मंदिर केलं तसं तुकोबारायचं मंदिर व्हावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्यामुळे 23 जानेवारी या दिवशी आणि मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. त्यांनी लोकांना पत्रिका दिलेली आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी या आणि त्याही कार्यामध्ये सहभागी व्हा. आमचे सर्व गुणवान टाळकरी गायक वादकाची उपस्थिती आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं 2 मिनिट भजन होईल आणि भजन म्हणल्यानंतर चाल म्हणण्याची आपली परंपरा आहे. आता परंपरा बदलत चालतात ना काळाच्या भागात, कारण शेवटी जे चरण झालं की त्याच्यावर ती चालच आवरून घेते, भजन नंतर होतं. पण मला असं वाटतं तसं होऊ नये. अगदी असं जे आपण ध्रुपद न म्हणता थांबलो असं थांबायचं. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन म्हणायचं, नंतर चाल व्हावी, नंतर जय विठ्ठल, अशा क्रमानेच आपले कीर्तन चलित जावे. आता हवामानात येईल तेव्हा काही विकरीत जावं, ही परंपरा टिकल्या पाहिजे. आपल्या या जुन्या परंपरा पूर्वजांनी घालून दिलेल्या. कीर्तनाच्या शेवटी जय विठ्ठल म्हणावं का म्हणून म्हणावं, म्हणजे साधू संतांनी त्याच्यावर विचार केलेला आहे. कीर्तनाच्या शेवटी हे भजन घ्या, संतांचं भजन घ्या, मोठे विठोबा रखुमाईचं भजन घ्या, सुरुवातीचं रामकृष्ण हरी भजन घ्या. हे का सांगितलं त्यांनी? याला काही आधार आहे. त्यांनी अभ्यास करीत राहिले, संशोधन करीत राहिले आणि मग त्यांना हे सगळं सापडत दिलं. महाराज आनंदी महाराजाच्या प्रमाण पाठ आहे, कीर्तनाचे अंती आणि जे जे विठ्ठल जे बोलती, म्हणजे तुकोबारायांनी सांगून ठेवलं कीर्तनाच्या अंती जे विठ्ठल भजन म्हणावं. म्हणून जे विठ्ठल भजनाला किती महत्व आहे. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणतो की नाही, ते भजन सुद्धा चांगलं झालं पाहिजे, टाळी वाजून केलं पाहिजे. सर्वांनी